नमस्कार मित्रांनो, आनंद सायन्स क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बघू की केमिकल इक्वेशनला बॅलन्स करायची शॉर्ट ट्रिक. आता बऱ्याचदा केमिकल इक्वेशनला बॅलन्स करण्यासाठी खूप साऱ्या पायऱ्या आहेत, पण त्या सर्व पायऱ्याने आपण जर केमिकल इक्वेशनला बॅलन्स करायला गेलो तर आपल्याला खूप वेळ जातो. त्यामुळं आपला वेळ वाचावा या उद्देशानं ज्या एक्झाम खास कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्यासाठी या ट्रिकचा तुम्हाला वापर करता येतो. मग या ट्रिकचा वापर करून आपण केमिकल इक्वेशनला कसं बॅलन्स करायचं ते आता बघू. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की आपल्याला दिलेलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये आपण काही संख्या कन्सिडर करू किंवा आपल्याला कुठले व्हॅरिएबल कन्सिडर करायचे. समजा आता ह्या एजीच्या अगोदर आपण समजलो आपण जे बॅलन्स करण्यासाठी लिहिणारी संख्या आहे ती संख्या आपण ए समजू. या HClच्या अगोदर आपण संख्या समजू बी आणि इकडंच AgClच्या अगोदर सी समजू आणि H2च्या अगोदर डी आपण कन्सिडर करू. आता याला बॅलन्स करायचं. मग आपल्याला काय करायचं की यांचं रूपांतर इक्वेशनमध्ये करून घ्यायचं. कसं करायचं इक्वेशनमध्ये? तर बघा, फॉर एजी, आता एजीसाठी आपण इक्वेशन तयार करू. कसं इक्वेशन तयार करता येईल? तर ह्या एजीची संख्या या कंपाऊंडमध्ये किती आहे? फक्त एक आहे. मग त्या एकनं एजीला आपण जेवढं वेळेस घेणार आहोत, म्हणजे किती वेळेस घेणार आहोत एजी आपण? ए वेळेस. त्याला गुणायचं, मग काय मिळेल आपल्याला? एक ए मिळालं. मग हा एजी पुढच्या या रिॲक्टंटमध्ये आहे का बघायचं. आहे का? नाही. नसल्यानंतर सरळ बरोबर करायचं आणि इकडचं एजी बघायचं. आता इकडं एजी, ह्या AgClमध्ये एजी आहे. किती आहेत एजी? फक्त एकच आहे. किती वेळेस आला आहे? सी या वेळेस. म्हणून काय करायचं? एक सी असं लिहायचं. मग हा आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं, ए बरोबर सी. याचा अर्थ ह्या एजीच्या अगोदर येणारा जो अंक आहे तेवढाच अंक या ठिकाणी येणार आहे. हे आपल्याला क्लिअर झालं. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. आता आपण काय करू? एजी नंतर दुसरा घटक कोणता आहे? एच आहे. मग आपण एचसाठी कन्सिडर करू. आता एचसाठी आपण काय लिहू शकतो? आता याच्यामध्ये पहिल्या कंपाऊंडमध्ये तर एच नाही, त्यामुळे याचा विचार करायचा नाही. दुसऱ्या कंपाऊंडमध्ये जर गेलात तर HCl आहे. मग HClच्या अगोदर काय आहे? बी आहे. मग या कंपाऊंडमध्ये एचची संख्या किती आहे? फक्त एकच आहे. म्हणून एक बी लिहायचं. बरोबर इकडं बघा, AgClमध्ये एच आहे का? नाही. पुढे जावा, DH2 आहे. आता बघा याच्यामध्ये H2 आलं आहे, म्हणजे एच किती वेळेस आला आहे? 2 वेळेस. या 2नं आपल्याला किती वेळेस घ्यायचे? डी एवढा वेळेस इथे एच असणार आहे. त्या डीला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय मिळेल आपल्याला? 2D मिळणार आहे. ह्याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊ. आणि तसंच आता आपलं तिसरा घटक एजी झाला, एच झाला, आता Cl राहिला. Clसाठी पण आपण इक्वेशन तयार करूत. आता याच्यामध्ये HClमध्ये Cl एक वेळेस आहे, मग याला कितीने मल्टिप्लाय करायचं? बीने. म्हणून 1B इज इक्वल टू, याच्यामध्ये बघा बरं, AgClमध्ये पण Cl आहे. किती वेळेस आहे? फक्त एक वेळेस आहे. मग सरळ 1नं मल्टिप्लाय करायचं सीला, म्हणजे काय मिळेल आपल्याला? 1C. आता याच्यामध्ये आहे का बघा बरं Cl? नाही. मग आपल्याला 3 इक्वेशन मिळाले. कोणते मिळाले? ए बरोबर सी मिळालं, बी बरोबर 2D मिळालं इथं लक्षात घ्या, आणि बी बरोबर सी आहे. आता आपल्याला इथं एक लक्षात घ्यायचं, इथं थोडंसं डोकं वापरायचं आहे. आपल्याला ABC ह्या तिघापैकी कोणतंही एक संख्या 1 कन्सिडर करायचं आहे. मग आता प्रश्न पडतो की 1 कुणाला कन्सिडर करायचं? एला करायचं का बीला करायचं का सीला करायचं? आता जरा विचार करा, आपण एला जर 1 कन्सिडर केलो तर ए बरोबर काय आहे? सी आहे, म्हणजे सी बरोबर पण 1 येणार, आणि सी बरोबर 1 असल्यामुळं बी बरोबर पण 1 येणार. मग बी बरोबर जर 1 आलं तर डी बरोबर काय येऊ शकतो? 1/2 येऊ. मग 1/2 तर आपण घेऊ शकत नाही. त्यामुळं सरळ आपण ABCची किंमत 1 घेऊ शकत नाही. इथं काय घ्यायचं? सरळ का डी बरोबर 1 घ्यायचं. असं लिहायचं. आपण इथं कन्सिडर करू. आता इथं कन्सिडर डी इज इक्वल टू 1. मग आपण डी बरोबर 1 जर कन्सिडर केलो तर आता ABCच्या किमती काढू शकतो. कसं? तर आता डीची किंमत बघा इक्वेशन नंबर 2 मध्ये आहे. मग लिहायचं इथं फ्रॉम इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 वरून तुम्हाला कोणाची किंमत मिळेल? बीची. बी बरोबर 2D आहे, मग डी बरोबर किती आहे? 1 आहे. म्हणून बी बरोबर काय मिळेल आपल्याला? 2 मिळणार आहे. कारण डी बरोबर 1 ठेवला तर 1 × 2 काय येईल? 2 येईल. आता बी बरोबर जर 2 आलं तर बी बरोबर कोण आहे? सी आहे. इक्वेशन 3 बघा की, हे ना, इक्वेशन 3 दिसतंय.
फ्रॉम इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 तुम्हाला काय सांगतो, बी बरोबर सी आहे. 1B बरोबर 1C म्हणजेच बी बरोबर सी आहे. बरोबर. मग आपल्याला इथं आता बी बरोबर 2 असेल तर सी बरोबर काय मिळणार आहे, 2च मिळणार आहे. मग आता सी बरोबर 2 असेल तर इक्वेशन 1 बघा, ए बरोबर सी आहे म्हणून ए बरोबर पण काय मिळेल आपल्याला, 2च मिळेल. मग सरळ सरळ आता आपल्याला दिलेलं जे समीकरण आहे त्याच्यामध्ये आता एच्या जागी 2 ठेवा, बीच्या जागी 2 ठेवा, सीच्या पण जागी 2च ठेवा आणि डीच्या जागी 1 ठेवा. मग बघा बरं आपलं इक्वेशन कसं मिळेल, आता कसं मिळेल, 2AZ आपण एच्या जागी 2 ठेवलो, पुन्हा प्लस बीच्या जागी काय ठेवायचं आहे, 2च ठेवायचं आहे म्हणून 2HCl देन इट गिव्ज. ओके. आता सीच्या जागी काय ठेवायचं आपल्याला, 2च ठेवायचं आहे म्हणून 2AgCl प्लस आता डीच्या काय ठेवायचं आपल्याला, 1. मग ठेवा 1H2. तर 1 नाही लिहिलं तरी चालतंय. आता आपल्याला मिळालेलं इक्वेशन चेक करा, बॅलन्सिंग आहे का. AG किती आहेत, 2 आहेत. इकडं बघा बरं, AG 2 आहेत. AG बॅलन्स झाला. आता H बघा इथं 2 आहेत, इथं पण बघा H2 2 आहेत म्हणजे बॅलन्स झाला H पण. CL बघा इथं 2 CL, इथं पण 2 CL, बॅलन्स झाला.